थँक्यू सो मच. आजच्या दिवसातील अंतिम मॅच तुम्हाला पार मिळेल. लक्षात सुद्धा टीम धानिव आणि टीम वडवली बी तीनच मॅचचे धाबा आपण काउंट करतोय सिरीजसाठी, मालिकेबेरासाठी याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे हा सामना देखील तुम्हाला 4 ओव्हरचा पार मिळेल. पहिल्या दिवसातील सामना देखील आपण 3 ओव्हरचा खेळू शकलो असतो दवलेपाडा विरोधात बल्ल्यानी, परंतु आपण तो सामना 4 ओव्हरचा खेळवायचे त्यासाठी तो सामना पेंडिंग ठेवलाय. त्यामुळे लक्ष द्या दोन्ही टीमचे कॅप्टन. मालिकेबेरासाठी जी बाईक ग्रामीण खुला गटातून त्यासाठी आपण 3 मॅचचे धाबा काउंट करतोय याची आपण नोंद घ्यायची. मॅचला सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. सलामी जोडी दाखल झाली आहे विशाल पाटील च्या साथीनं कल्पेश पाटील. ही जोडी तुम्हाला पार भेटते बॉलिंग ट्रॅक वरती ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो विश्वनाथ जाधव. पहिला बॉल लाईन खराब आहे, व्हाईट बॉल. बेगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती आई गावदेवी स्पोर्ट्स धानिव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना क्वालिफायची मॅच तुम्हाला पार मिळेल. गुरदस्त यार या वेळेला अपील इथे करण्यात आली आहे परंतु पंच सहमत नव्हते. वेगाने धावलाय त्यामुळे सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धाव फलक 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळतीये. टीम दानिव संघाच्या माध्यमातून 2 सामने जिंकत असताना दानिव संघ पुढे सरकलाय, तर 2 सामने जिंकत असताना वडवली बी हा संघ देखील पुढे सरकलाय. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला दोन्ही संघाचा संघर्ष पार मिळेल. कारण ज्यावेळेस तुम्ही दिवसभरामध्ये चांगला क्रिकेट खेळता, अंतिम मॅच ज्यावेळेस तिसरा सामना तुम्हाला पार मिळतोय तो सामना भरपूर महत्त्वाचा असतो आणि अखेर दिवसभर केलेली मेहनत संध्याकाळच्या सत्रामध्ये रंग भरते आणि ते चित्र आपण पाहतो. आणि एक ट्रॉफी ज्यावेळेस तुम्ही तिसरी मॅच जिंकता त्यावेळेस एक ट्रॉफी तुम्हाला मिळते, यातील मात्र शंका नाहीये. नॉट आउट, सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात, हाफ ट्रॅकर बॉल खेचला बॅटनं विकेटला बॉल जाईल डीपमधून खेळाडू पोहोचतोय, बेकार क्षेत्रक्षे पोहोचला, बॉलला उचलण्यामध्ये वेळ घेतोय. त्यामुळे आपण पाहतोय एक सिंगल एक पडी, दुसरीचा प्रयत्न 2 धाबा एक पडल्या. आता तिसरीचा प्रयत्न करत होते परंतु नकार दिला. त्यामुळे 2 धाबा मिळतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आता पुढे सरकत असताना 4 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. विश्वनाथ जाधव विशू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय, कमबॅक तो करतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. पॉवर प्ले गतीमध्ये मिश्रण परंतु फटका चांगला ऑन साइडला खेळला, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश पाटील च्या बॅट मधून बॉल चालला सीमारेषा पार, षटकार. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी च्या विरोधात संघ खेळतोय गावदेवी 11 धानिव. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. पालघर वसई विभागातून दाखल झालाय धानिव, तर कल्याण डोंबिवलीतून आपण पाहतोय ताकदवर संघ वडवली बी च्या विरोधात आपण पाहतोय संघ खेळत असताना चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, मागील बारवरती आपण पाहिलं तिथे फटका चांगला होता आणि अखेर डॉट बॉल. स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर बोटं विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली बॉलिंग पार मिळेल या बॅच मध्ये विश्वनाथ जाधवनं केली आहे. मागील बॅच मध्ये बाबळ 20 अंकात मोठ्या संघाला परास्त केलं. बिग हिट, फटका चांगला आहे, उंच गेलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक बॉल मध्ये ढकलतोय. त्यामुळे इथून धाबा वाचतायत. 4 धाबा आपल्या संघासाठी वाचवल्यात, या तीळ मात्र शंका नाहीये. चला तिथे आहेत प्रेक्षक सांगतायत की सेफ आहेत, त्यामुळे 2च धाबा मिळतील. खेळाडू कक्षातून आवाज देऊ नका विनंती आहे. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती जोडली जातीये. धावफलक तुम्हाला पार मिळतोय. चला आपण चेक करतोय, पण तिथे प्रेक्षक वर्ग आहे. प्रेक्षक खर तर प्रेक्षक राजा या मैदानावरती दाखल होत आहेत.
चला सेफ आहे. चला मॅचला सुरुवात करा. सेफ आहे त्यामुळे आता आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. मैदानावरती खर तर खेळाडू दाखल होतात, बक्षीस जिंकून ते हसत जातात. त्यानंतर अंपायर्स त्यांचा पाकिट भरला जातो, कॉमेंटेटरचा पाकिट भरला जातो. परंतु प्रेक्षक वर्ग जो असा आहे की ज्या मैदानावरती हसत येतो आणि हसत जातो, त्यामुळे प्रेक्षक नसेल तर मजाच नाही. आणि अखेर इथे झेल स्वीकारला, त्यामुळे धक्का लागतो. अजून एक फरदच बाद. ओव्हर नंबर 2 जय विश्वकर्मा मैदानावरती दाखल झाला. अनुभवी खेळाडू आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 3 बॉल मध्ये 5 धाबाची गरज असताना ठोकलेला चौकार आपण पाहतोय विश्वकर्माच्या बॅटमधून. अनुभव त्याच्याकडे प्रचंड. कित्येक वर्ष क्रिकेट तो चांगला खेळत आलाय. टीम धानीव संघासाठी आपण पाहिलं. आज नंदन टीम मध्ये नाहीये तर देखील चांगला खेळ आपण पाहतोय धानीव टीमच्या माध्यमातून. कारण नंदन म्हटलं की मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग तो करत असतो. या मॅच मध्ये आपण पाहतोय मागच्या मॅचचा मार्दबाज खेळाडू ज्याने 50 धाबा ठोकल्या तोच खेळाडू कमलेश पाटील आता दाखल होतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिल्या होत्या धाव फलकावरती जोडल्या गेल्या होत्या 12 आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय एक फलंदाज बाद झालाय. त्यामुळे आता जिम्मेदारी आहे कमलेशच्या खांद्यावरती या मॅचची. छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. बॉडी ट्रॅक वरती पुन्हा एकदा जय विश्वकर्मा राईट मोर द विकेट. गतीमध्ये मिश्रण बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अखेर फसला आणि ते एक सिंगल एकवटी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक 13 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. मागील मॅचचा जर विचार केला तर 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना बडोली टीम फक्त 13 धाबा बनल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर कमलेश पाटीलची वादळी खेळी 50 धाबा त्याने एकवटल्या आणि एक मोठं टोटल सेट झालं मनकोली संघाच्या विरोधात आणि तो सामना जिंकला टीम बडोली बी ने. परंतु या मॅच मध्ये देखील आता कमबॅक बिग हिट फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेचण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर झेल टिपलाय. त्यामुळे कल्पेशला मैदान सोडावं लागतंय. फरदच बाद. सो मच. डबिन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. लेदर क्रिकेटचा अनुभव ज्याला भरपूर आहे तोच खेळाडू विकास पाटील मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये कमबॅकच केलाय म्हणावं लागेल. जय विश्वकर्मानं 2 विकेट कॅरी केल्या. हा ट्रॅकर बॉल कसा सोडेल. ऑन साइडला घेतला. स्कोर लेगला बॉल जाईल. वारशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. फलकावरती 19 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. जय विश्वकर्मा पुन्हा एकदा तयार होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅट वरती नव्हता. एक सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट करण्यात आलाय परंतु बाल बचावले गेले. त्यामुळे इथून एक चिक्की सिंगल भीतीय सिंगलच्या साथीने धावफलक 20 धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार भेटतोय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न झालाय. 2 विकेट बाहेर आहेत जय विश्वकर्माला. त्यामुळे या मॅच मध्ये एक षटकार देखील आलाय आणि धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती 20 धाबा फलकावरती जोडल्या जातील. धावफलकावरती जोडल्या जातील. जय आडबा बाटनं खेचण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचतोय. नोमॅन्स लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्यामुळे 2 धाबा इथे देखील एक पट जातील. दूरवरून 2 क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने पोहोचले. झपाट्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न आणि अखेर या 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. त्यामुळे 2 धाबाच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती तुम्हाला पार भीती आतापर्यंत
22 धाबा जोडल्या जातील. धावफलक 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती 10, पहिल्या ओव्हरच्या अंती 12 तर या ओव्हरच्या अंती 10 धाबा तुम्हाला पार भेटतील. त्यामुळे 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 12 बॉल मध्ये किती धाबा जमा करतीय बॅटिंग करत असताना टीम बडवली बी, हे चित्र देखील आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये दोन्ही संघाचा जर विचार केला तर मोठ्या ताकदीने उतरलेत आणि चांगला खेळ संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला फार मिळेल. कारण एका बाजूला आपण पाहिलं बडवली संघाला परास्त केलं कासगाव सारख्या मोठ्या संघाला, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मानकोली संघाला परास्त केले. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ दानिव जो मात्र चांगला खेळलाय. कारण दानिव संघाचा विचार केला तर गोरसई सारख्या मोठ्या संघाला परास्त केलं. बॅटची कडा घेतली आहे यावेळेस मात्र डीप बॉकेट पॉइंट रिझम मध्ये बॉलला काढलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यांच्या आवागाच्या बाहेर. बॉल सीमा पार चौकार. धानिव संघ मैदानावरती खेळतोय. पहिला सामना करता टेंबिवली संघाच्या विरोधात त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपण पाहिलं भाबाळी सारख्या एका मोठ्या संघाला परास्त करत असताना हा ट्रॅकर होता. शफल क्रॉस झाले आणि फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला. फिल्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. चिरन तीन बॉल 3 षटकार जर आले तर आमचे संचकजी धुळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकास पाटील साठी. या वेळेला देखील टर्न करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. बॉल तयार. अजून एक चांगला फटका फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा नाही थांबणार. बॉल दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. चौकार आलाय. 4 धाब्याच्या साथीने धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते वेगानं. 36. धावफलक वेगाने आता पुढे सरकतोय. 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना प्रेमला तुम्ही पाहताय बरी ट्रॅक वरती दाखल होतोय. विकास ची कामगिरी झकास. या वेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसतोय आणि अखेर सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकेल. बॅटकटचा इशारा पत्राचा आपण पाहतोय. त्यामुळे 37 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धाबा उभारतीये टीम बडवली बी. टॉस इथे जिंकला होता टीम धानिव संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम सिद्धिविनायक. चेंज द गेम बडवली ब संघाला बॅटिंग साठी आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये संघ बडवली बी. बॉलिंग चांगली पार भीती टीम दानिवच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील धाबा इथे मात्र उभारल्या. फटका हा देखील चांगला आहे. खेचून मारलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल षटकार.
थँक्यू सो मच. हा संगीत ऐकल्यानंतर आमचे सुधीर धुळे भरपूर खुश झालेत, कारण त्यांच्यावरती आधारित हा संगीत होता. धावफलक 43. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 21 धाबा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. पहिल्या ओव्हरच्या ती 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तर या ओव्हरमध्ये 21 धाबा. आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती सस्विन. पाहायचे सस्विन स्विंग करतोय का. पहिला बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न. बाटची कडा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे. बॉल जाईल सीमारेषा पार. विकासचा हा झकास चौकार. का बॅटिंग करतोय विकास पाटील. मैदानावरती दाखल झालाय. विशाल आउट झाल्यानंतर जिम्मेदारी होती, ती जिम्मेदारी घेतली या मॅच मध्ये विकासने स्वतःच्या खांद्यावरती. त्यामुळे आतापर्यंत चांगला क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. बिग हिट. अजून एक चांगला फटका ऑन साइडला. स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. मच असाच तर खेळ खेळला होता. दैवलीची स्पर्धा आपण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये एक बाईक जिंकली आहे विकास पाटीलनं. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला आणि आज संघाला गरज होती, ती गरज पूर्ण करण्याचं काम करतोय. या मातमध्ये षटकार आलाय, त्यामुळे धाव फलक पुढे सरकतोय. 9 बॉल मध्ये 32 धाबाची इनिंग साकारली आहे विकास पाटीलनं या मॅच मध्ये. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल धाव तिथे एक पडली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबे ते भेटतील. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीला धाव फलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल पुढे सरकते. 55 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. षटकातील काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला, त्यामुळे 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. राईट हँड विकेट ना ऑन साइडला खेचलाय. हा फटका फसलाय आणि अखेर जाळामध्ये अडकवलाय विकास पाटीलला. त्यामुळे मैदान सोडावा लागेल आणि आता झाली आहे वेळ नवीन बॅटर मैदानावरती शुभम पाटील. शुभम पाटील 10 बॉल 32 धाबाची खेळी केली. एकदा जोरदार टाळ्या विकास पाटील साठी. मोक्याच्या रणक्षणी दाखल झाला आणि धोक्याची घंटा वाजवली टीम धानिप संघासाठी. त्यामुळे टाळ्या वाजतात. नवीन बॅटर मैदानावरती शुभम दाखल होतो. या मॅच मध्ये शुभम पाटील च्या साथीने आपण पाहतोय कमलेश पाटील मैदानावरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सस्विन च्या विरोधात हल्ला बॉल केलाय, परंतु विकेट त्याने काढली आहे. एक चौकार एक षटकार आल्यानंतर मी म्हणेन दबाव होता, परंतु त्या दबावाखाली थांबला नाहीये, तर त्या दबावाला जुगारून चांगली बॉलिंग केली आहे. त्यामुळे इथून कमबॅक पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. फटका हा देखील चांगला. क्षेत्ररक्षक उपस्थित त्याच्या डोक्यावरनं. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. राठोड यांचा संगीत आपण ऐकतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये डीजे मास्टरच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकेल. षटकातील अजूनही एक बॉल. बिग हिट घेतलाय. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका पडतो. फटका फसला आणि अखेर झेल स्वीकारला. त्यामुळे इथून शेवट गोड केले टीम धानिवनं. तर मैदान सोडावं लागेल शुभम पाटीलला. या मॅच मध्ये मिळते विकेट फॉर द बाद.
26 वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. नमस्कार मंडळी, खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 59 डाबा बनल्या गेल्या. 60 डाबाचं टार्गेट आता सेट झाले, त्यामुळे आता या 60 डाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती मैदानाच्या मध्ये. विश्वनाथ जाधव आणि त्याच्या साथीनं मंगेश. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. मैदानाच्या चौपेर बाजूला भगवमय वातावरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि खर तर हे क्रीडांगण तुम्ही पाहताय खरबाई मैदान. या मैदानावरती खेळण्यासाठी नेहमीच खेळाडू आणि त्यासोबत संघ आतुर असतात. आणि आपण पाहतोय आज खरं तर या मैदानावरती 2026 ला पुन्हा एकदा नवानं गुणागोविंदांना सुरुवात कोणी केली तर तो बदलापूरचा बंडर बॉय करण धुळेनं सुरुवात केली आहे. करण धुळेच्या पिताश्रीच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये. भगवान धुळे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आता टार्गेट देखील चांगला सेट झाला, परंतु विश्वनाथ जाधव मैदानावरती जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या धावा देखील चेस होऊ शकतात, यात तिर मात्र शंका नाहीये. आजचा दिवस गाजवलाय कमलेश पाटीलनं, परंतु त्याला स्ट्राईक जास्त नाही मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं खरं तर खूप चांगला खेळ दाखवला विकास पाटीलनं. त्याच्या साथीनं आपण पाहिलं मैदानावरती शुभमनं देखील चांगला खेळ दाखवला. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल अपील भरपूर होती, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. चांगली सुरुवात करते टीम WB. या बॅच मध्ये पुन्हा एकदा डॉट बॉलला सुरुवात केली आहे. 60 डावाचं लक्ष उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली. आज मात्र कौतुक व्हायला व टीम दानिव संघाचं देखील, कारण भरपूर दूरवरचा प्रवास करत असताना या स्पर्धेमध्ये ते जोडले गेलेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळतोय. आधीच मन बनवला होता की रिव्हर्स खेळायचंय, मोठा फटका वसूल करायचे, त्याच अनुषंगानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये कमलेश पाटील. काबा या मॅच मध्ये आता परत चमकला लेफ्ट मोर द विकेट ना. हा फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये शुभम पाटील. बालवरती येथील दरम्यान सिंगल धाव एकपटी जातीय. सिंगलच्या साथीनं स्वतःचं बसंकाचं अकाउंट ओपन केलं. एक धाव स्कोरबोर्ड वरती जोडी जाईल, त्याच एका धाबाच्या साथीनं धावफलक तुम्ही पाहताय आता पूर्णपणे स्थिरावलाय, कारण 60 धाबाची गरज आहे. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग मोड वरती बॅटिंग करावी लागेल, कारण टार्गेट एवढं मोठं आहे, परंतु धान्य नाव कुठे छोटं आहे. पालघर विभागातून आपण पाहतोय हा संघ नेहमीच खेळण्यासाठी दाखल होत असतो. बोटपोट्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय दानिव टीमला खेळत असताना या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत चांगला खेळ 2 मॅचेस मध्ये त्यांचा आपण पाहिलाय. आणि अखेर आता संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर हा सामना मैदानावरती रंगतोय. गुरुदास यार लेफ्ट मोर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि अखेर विकासनं हा झेल टिपला, त्यामुळे धक्का लागतोय पहिला. टीम दानिव संघाला फरदच बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय हकीम. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ आतापर्यंत टीम वडवली बसंकाचा आपल्याला पाहायला मिळेल. टॉस खरं तर गबावला होता, त्यानंतर बॅटिंग वाटायला आली आणि पूर्वार्धामध्ये जबरदबल 59 धाबा तिथे नोंदवल्या आणि 60 धाबाचं टार्गेट आता चेस करत असताना नवीन बॅटर दाखल होतोय. विकेट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेचायचा होता, नाही जमलं. क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचलाय. दरम्यान इथे घडलंय काय तर हकीमला मैदान सोडावं लागेल. झटका दुसरा टीम दावडी संघाला फरदच बाद.
चला मोठी टीम मीटिंग नको आहे, शॉर्ट अँड स्वीट्स टीम मीटिंग घ्या आणि लवकरात लवकर मॅच सुरुवात करायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल 60 डाबाचं टार्गेट या मॅच मध्ये. त्या 60 डाबाचेच करत असताना धाबा जाऊन पोहोचल्या स्कोरबोर्ड वरती फक्त आणि फक्त 2. एक बॉलचा खेळ शिल्लक माफी असावी. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय, त्यामुळे 2 धाबा फलकावरती जोडले जातील. नवीन बॅटर मध्ये जय विश्वकर्मा तर त्याच्या साथीनं विश्वनाथ. लेफ्ट मोर द विकेट. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर लेग स्टिकच्या वरून बॉल चालला, त्यामुळे डॉट बॉल. 2च धाबा धाव फलकावरती जोडले जातील. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला बार मेल 60 धाबाचं टार्गेट होतं, त्यामुळे अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 58 धाबाची गरज आहे. शुभम पाटील बॉल ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 58 धाबाची गरज या मॅच मध्ये, त्यामुळे तुम्ही पाहताय बॉल ट्रॅक वरती पुढे येतात. शुभम पाटील दाखल होतोय या मॅच मध्ये. 18 मध्ये आता 58 चेस करायचे, त्याचमुळेच की काय संघनायकाला विश्वास दाखवलाय शुभम वरती. तर समोर जय विश्वकर्मा अनुभवी खेळाडू तुम्हाला पार मिळतोय, दाखल होतोय राईट मोर विकेट न. पहिला बॉल अपील होतीये, पडतो इथे पंच संमत नव्हते. बरोबर तयार. शुभम टॅप करण्याचा प्रयत्न होता आणि पंच सांगतायत नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल असावा, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय. कुणाल पेनकर सरांना तुम्ही पाहताय, त्याच्या साथीनं विवेक गायकवाड असे 2 नामांकित पंच मैदानावरती तुम्हाला पार भेटतील. एक पंच बोंबावतोय बदलापूर संघासाठी कित्येक वर्ष चांगला खेळ खेळला, तर दुसरे पंच जोबरी टीमसाठी चांगला खेळ आजही खेळतात. त्यामुळे दोन्ही पंच नामांकित आहेत आणि त्यांच्या बाजूतून तुम्ही पाहताय खरं तर योग्य तो निर्णय देण्याचं काम ते करतात. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गालबोट लागला नाहीये, कारण चांगली अंपायरिंग आपल्याला पार मिळेल. त्याच्या माध्यमातून तिसरे पंच आमचे DK सर यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. खरं तर पहिल्या दिवसामध्ये आपण गणपती बाप्पाला साकडं घातलं की स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. 6 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे या मैदानावरती. 6 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची जत्रा तुम्हाला पाहायला मिळतीये. बॉल ट्रॅक वरती शुभम पाटील एक बॉल रो त्याने टाकलाय, त्यामुळे आता इथून काही सकाळ मात्र दिलाय विकास पाटीलच्या माध्यमातून. बॉलर तयार. फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु फ्री हिटचा बॉल होता. हे कल्पेशला चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळे लगेच थ्रो पोहोचतोय. हीच तर चांगला खेळाडूची ओळख आहे. इथून एक सिंगल धाव एकवटी जाईल संघाच्या साथीनं. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल आतापर्यंत 4 धाबा. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. प्रत्येक बॉलवरती विकास पाटील याची कामगिरी आज झाली आहे जकास. खर तर काही सकाळ मात्र देतोय.
आणि त्याच कानमंत्रावरती खरा देखील उतरतोय, कारण मागचा बॉल फटका फसला होता, झेल सुटला नव्हता, तिथे झेल स्वीकारला होता, त्यामुळे बॅटर आउट होऊ शकला असता जर फ्रीडचा बॉल नसता. फोल्टस होता, टर्न केला ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय, दोन क्षेत्ररक्षक पोहोचतील, चांगली फिल्डिंग पार भीती आहे, दोन धाबा रोखू शकत नाहीत आणि त्याच दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे आता पुढे सरकतोय. 6 धाबा फलकावरती जोडल्या जातील, दोन धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. कासपाच्या गतीनं धावफलक पुढे सरकत असताना 4 ओव्हरची मॅच आहे, 7 धाबा चेस करायचे आहेत. मागील बादचा विचार केला तर बानकुली संघाच्या विरोधात 2 ओव्हरमध्ये फक्त 13 होत्या. त्यानंतर कमलेश पाटीलचं अर्धशतक आपण पाहिलं आणि त्यानंतर धाबा सेट झाल्या होत्या 67. या वेळेला देखील शपल क्रॉस होऊन खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरदा वेगानं. समरी डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट, अगदी एस्टनच्या लगेच बॉल चाललाय, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळेल. सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये, परंतु त्यासाठी धाबा यायला हव्या, धाबा उभारायला हव्या. खचाखच भरला स्टेडियम. प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरदास यार अडबा बाटक खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटन पॅडच्या बदला बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉलची समाप्ती होतीये. अजून या बातमध्ये आपण पाहतोय खरं तर 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत जोडली गेली आहे, 6 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मालिकावीरासाठी एक बाईक आम्हाला लाभली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेची विद्यमान नगरसेविका सविताताई मंगेश ढुळे यांच्याकडून आपल्याला खरं तर एक बाईक लाभली आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. तर एक बाईक आपल्याला लाभली आहे. विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद राजेंद्र भगवान धुळे त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करतो. एक पारितोषिक आपल्याला लाभलंय. विद्यमान आपण पाहतोय खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती, त्यासोबत माजी नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब यांच्याकडून देखील आपल्याला एक बाईक लाभली, त्यामुळे त्याचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये खरं तर सर्वांचा हातभार आहे, त्यामुळे त्या सर्वांचा आपण आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये बिनविरोध त्यांची निवड झाली. ते आमचे अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. त्यांनी या स्पर्धेमध्ये मदत केली आहे सरळ हाताने, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. त्यानंतर आर के फिटनेस रोहितस भाऊ केणे, ऋषिकेश केणे यांच्याकडून एक सायकल आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभली, त्यांचे आपण आभार व्यक्त करू. 26 जानेवारीला यायला विसरू नका. नवीन वर्षामध्ये नवीन सुरुवात आर के फिटनेसची तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर उद्घाटन सोहळा जोबिरी पाडा पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला पोलीस चौकीच्या इथे खरं तर भव्य उद्घाटन सोहळा तुम्हाला पार पाहायला मिळेल. रोहिदास भाऊ केणे आणि ऋषिकेश केणे यांच्या माध्यमातून आर के फिटनेस जिम तुम्हाला पार मिळणार आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र सामना रंगतोय मैदानावरती. WB विरोधात संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. दानिव बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. अनिल पाटील बेगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची घेतली कडा, फाईन लेगला खेळाडू पोहोचतोय आणि अखेर बॉल अडवलाय. आकाश होते डीप मधून पोहोचलेत 12च्या वेगानं, त्यामुळे धावीतून मिळते एक सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकतोय. जय विश्वकर्मा दाखल झालेत. मागील मॅच मध्ये चांगले खेळले, त्यामुळे आता इथून आशा अपेक्षा वाढलेत. फटका चांगला आहे, परंतु फसला की काय क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. एक षटकार आलाय, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 60 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बिगिट ऑन साइडला खेचला, हा फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय काबा ना हा झेल टीमला, त्यामुळे इथून जय विश्वकर्माला देखील मैदान सोडावं लागेल. फर्नास बाद
नाही मैदानावरती दाखल झाला. या 5 पद विनयला तुम्ही पाहताय जो मात्र जबरदस्त चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती दाखल झाला. पहिला बॉल फेस करतोय. पंच बळत्यात इशारा येतोय व्हाईट बॉल चा इशारा तुम्हाला पार मिळेल. त्यामुळे धावफलक आता टीमची टोटल सिंगलच्या साथीनं पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावा आता वाढतायत. 15 धावा फलकावरती जोडले जातील. अनिल पाटीलनं या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली आहे. त्यामुळे त्याचाही नाबादचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना ड्राईव्ह केलाय ऑन साइडला लॉंगरला खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे डीप मध्ये शुभम बरोबर ती पोहोचतील. उतल फेक करतात दरम्यान सिंगल घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. या मॅच मध्ये जणू काय आता सामना सोडला की काय, कारण विश्वनाथ जाधव जो मात्र आज शांत होता या मॅच मध्ये. 2 मॅच मध्ये काय खेळलाय, जबरदस्त खेळ आज विशूचा आपण पुन्हा एकदा पाहिलाय. त्याच्या नावाने संघ ओळखला जातो आणि तसाच खेळ आपण पाहिला दिवसभरामध्ये. बेगीट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः विकास पाटील दूरवरून पोहोचलाय आणि चांगला झेल टिपलाय. त्यामुळे झटका लागतो अजून एक टीम वडवली बी संघाच्या विरोधात. धानिव संघाला फलंदाज बाद. जयेश ओव्हर नंबर 4. पहिला बॉल हा ट्रॅकर होता आणि अखेर पुल करण्याचा प्रयत्न पटापट फसला. धाव घेत नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. सामन्याचा रिझल्ट जवळपास लागलाय, कारण धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल धाव पोहोचली फलकावरती 15 धाबा. अजून या मॅच मध्ये 45 धाबांची गरज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक होता, आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटची कडा डॉट बॉल. जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय. चांगला खेळ नेहमी जयेश खेळलाय. राईट मोर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा देखील फसतोय. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 45 धावांची गरज आहे. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती बडवली बी. आज सिद्धिविनायक चेंज द गेम बडवली ब या नावाने संघ मैदानावरती खेळला आणि चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवलाय. उद्या पहिली मॅच ठीक 9:30 वाजता सुरुवात होईल. भाईजान स्टार 11 बदलापूर गाव विरोधात ओम साई कुळगाव तेजस ठाकरे. दोन टीमचे कॅप्टन लक्षात असू द्या. उद्या ठीक 9:30 वाजता पहिली मॅच सुरुवात होईल. बिग हिट, फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुढचा बॉल बॅटची घेतली कडा. फाईन लेगला बॉल टिपला, त्यामुळे इथून अजून एक झटका लागतोय. फलंदाज बाद. आणि सामना इथे जिंकलाय टीम सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी संघाने. अभिनंदन टीम वडवली बी. तर हार्डलक टीम धानिव. आज खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खरं तर तुम्ही दाखवलात. टीम आयगाव दिवी धानिव दूरवरचा प्रवास करत तुम्ही या स्पर्धेमध्ये जोडले गेला. तुमचं पुन्हा एकदा कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून जाताना सुखरूप जा, घाई करू नका आणि पुढील स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. या बादचा वाढता